आदिवासी समाजाला एक निर्णायक विचारधारा देऊन न्याय, समता आणि बंधुतेची शिकवण देणारे महामानव धरती आबा बिरसा मुंडा अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगून प्रसंगी तेथेच वीरमरण पत्करून माफी वीर होण्याऐवजी क्रांतीवीर होऊन आदिवासींच्या बंडाची ओळख करून देणारे सुभेदार रामजी भांगरे या सह्याद्रीत राहणाऱ्या फक्त आदिवासीच नव्हे, हिंदू, मुस्लिम, मराठा, ब्राह्मण, बौद्ध अशा सर्वांनाच ज्यांनी सातबाऱ्यावरचं मालक बनवलं, की जे या देशातील एकमेव उदाहरण आहे का ज्यांचे आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, मेवना, दाजी असं सगळं घरदार या देशासाठी शहीद झालं, ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, ज्यांनी माझ्या राघोजींना 2 वेळा मरणाच्या दारातून वाचवलं. ते बंडकरी राया ठाकर वयाच्या 21व्या वर्षी जल जंगल जमिनीची लढाई लढून आदिवासींच्या रक्तातील शौर्य, त्याग आणि देशभक्तीची जगाला ओळख करून देणारे बंडकरी नाग्या कातकरी, त्याचबरोबर ज्या जुन्नर प्रांतात आज आपण सगळेजण उभे आहोत, त्याच प्रांतात बंडाची पहिली ठिणगी टाकणारे बंडकरी कोंड्या नवले, या सर्व क्रांतिकारकांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. स्वराज्याचे खरे जनक शहाजी राजांच्या इतिहासाची पानं जर आपण उलगडलीत तर आपल्या लक्षात येईल की या शहाजी राजांनी अनेक दरबारी काम केलं, पण अनेक दरबारी काम करत असताना इकडून तिकडे जाताना शहाजी राजांची एक आठ तुम्हाला इतिहासामध्ये कायम दिसेल, आणि ती आठ होती की मला जुन्नर प्रांताची सुभेदारी पाहिजे. शहाजी महाराज कुठे गेले, कोणत्याही शहरांमध्ये गेले तरी शहाजी राजांची एक आठ होती का मला सर्वप्रथम जुन्नर प्रांताचा ताबा पाहिजे. कारण त्यांना माहित होतं स्वराज्याचं नुसतं स्वप्न पाहून उपयोग नाही, तर त्यासाठी ज्यांच्या रक्तात शौर्य, त्याग, देशभक्ती, सहनशक्ती, विश्वास आणि निष्ठा असणाऱ्या आदिवासी मावळ्यांची गरज आहे. अरे म्हणूनच त्यांनी कधीच जुन्नर प्रांताचा ताबा सोडला नाही, आणि आम्ही सुद्धा शेवटपर्यंत दिल्या शब्दाला जागलो, म्हणून शिवनेरीवरती 1600ची मुंडकी काढलेली तुम्हाला दिसतील. हाच आदिवासींच्या त्यागाचा आणि शौर्याचा इतिहास आहे. खरं तर आज आदिवासी चौथऱ्याला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत, परंतु खेदाची बाब म्हणजे आजही या ठिकाणाला पुरातत्व विभागाची मान्यता नाही. 2016 पासून 2 आदिवासी विचार मंचाच्या माध्यमातून आपण त्यासाठी झगडत आहोत. अमोल कोल्हे साहेब 2019ला आपल्या हातातोंडात आलेला घास आपल्यातीलच काही हरामखोरांमुळे मागे गेला, आणि या हरामखोरांचा आज आम्हाला समाज निष्ठा शिकवित आहेत. साहेब, ज्यांच्यामुळे आजही याचा पाठपुरावा अविरतपणे चालू आहे अशी एकमेव संघटना की जी या महादेव कोळी चौथऱ्याला, आदिवासी चौथऱ्याला या पुरातत्व विभागाची मान्यता मिळावी म्हणून झगडत आहे, की ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या तरुणांच्या मनगटामध्ये राघोजी भांगरेंचं रक्त आहे याची आम्हाला जाणीव होते. त्या आदिवासी विचार मंचाला माझा मानाचा जय आदिवासी. मंचावरील उपस्थित सर्वजण, आदरणीय पवार साहेब, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे एखादा हिंदू बांधव काशीला जातो, ज्याप्रमाणे माझा मुस्लिम बांधव मक्केला जातो, ज्याप्रमाणे एखादा वारकरी पंढरपूरला जातो, त्याच भावनेने या 1600 क्रांतिकारकांना नमन करण्यासाठी बिरसा ब्रिगेड या संघटनेवर विश्वास ठेवून आलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा जय आदिवासी. पवार साहेब, या सह्याद्रीमध्ये 90% धरणं ही आदिवासींच्या क्षेत्रात आहेत, पण 90% धरणं असताना सुद्धा आमच्या आदिवासींचं 90% जमीन सुद्धा ओलिताखाली येत नाही. साहेब, आपल्या उपस्थितीमध्ये डिंबे आणि माणिकडो धरणाचं उद्घाटन झालं. धरण होऊन 40 वर्ष झाली, परंतु अजूनही स्थलांतर आणि पुनर्वसन पूर्ण होऊ शकलं नाही. साहेब, या धरणामुळे आजही आम्ही विस्थापिताचं जीवन जगत आहोत. पुनर्वसन केलेल्या गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी अनेक वर्षापासून होते आहे, परंतु प्रशासनातून या ग्रामपंचायतच्या मागणी केलेल्या फाईलच गायब होत आहेत.
आदिवासी भागातून निवडून येणाऱ्या एकाही आमदारानं आमच्या धरणाचं पाणी आजपर्यंत आम्हाला शेतीसाठी दिलेलं नाही. आमचं धरणाचं पाणी सोलापूर पासून औरंगाबाद पर्यंत आणि आता तर आम्ही ऐकलंय ते बोगदे खोदून नगरला नेण्याचा विचार आहे, पण आमच्यापर्यंत ते पोचत नाही. पोचत नाही की पोचू दिलं जात नाही हे कळलं इतके आम्ही आता येडे राहिलो नाही. खरं तर अनेक लोक म्हणतात राघोजी बिरसा तंट्या मामा यांसारखे बंडगरी हे लोकांवरचे अन्याय दूर करण्यासाठी जन्माला आले. पण मी मात्र नेहमी सांगतो, जल जंगल आणि जमीन आमचा श्वास आहे. ज्या दिवशी या प्रगत समाजाने आमच्या जमिनीला हात घातला त्या दिवशी माझ्या समान राघोजी जन्माला घातला. ज्या दिवशी या प्रगत समाजानं माझ्या जंगलांना हात लावला त्या दिवशी माझ्या समाजानं तंट्या मामा आणि नागा कातकरी जन्माला घातला. आणि मग आता जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देत नसाल तर येणाऱ्या काळात बंड आणि बंडकरी जन्माला घातलं माझ्या समाजाला नवीन नाही. परंतु इथं बसलेल्या प्रत्येक आमदार खासदार सर्वांना माझी विनंती आहे की हे होण्याआधीच आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावं, अन्यथा येणाऱ्या काळात बिरसा ब्रिगेड यासाठी जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही. यात पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नेते आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना त्या भागातील लोकांना सांगायचे की तुम्हाला आम्ही शेतीसाठी धरणाचं पाणी देऊ. प्रत्येक पंचवार्षिकला त्यांना आश्वासन द्यायचे, मी तुमच्या शेतीला पाणी देईल. 1, 2, 3 अशा 4 ना 5 पंचवार्षिक उलटल्या, पण हे अग्रगण्य नेते काही शेतीला पाणी देत नाहीत. म्हणून त्यांच्याच जवळच्या माणसांनी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही दिला शब्द का पूर्ण करत नाहीत? तुम्ही प्रत्येक पंचवार्षिकला शब्द देतात की तुमच्या हक्काचं पाणी तुमच्या शेतीला देऊ, पण तुम्ही का देत नाही आहात? तेव्हा तेच अग्रगण्य नेते म्हणाले, अरे मूर्खांनो, त्यांच्या जमिनीत जर पाणी गेलं तर तुमच्या बागायतीत काम करायला वेठ बिगाराने मजूर कुठून येतील? बनकर फाट्यावरील परिस्थिती आमच्या आदरणीय बेनके साहेबांना चांगली माहित आहे आणि हीच परिस्थिती जवळजवळ सर्व तालुक्यांमध्ये आहे. मग माझ्यासारख्या माणसाला आणि बिरसा ब्रिगेडला प्रश्न पडतो, हे सगळं आमच्या भोवती जाणीवपूर्वक तर चालू नाही ना? कारण हाच पाण्याचा प्रश्न थेट आमच्या रोजगाराशी जोडला जातो. आम्हाला काम मिळत नाही म्हणून त्याच्या शेतामध्ये आम्हाला काम करावं लागतं. म्हणून आम्ही आमच्या हक्काचंच पाणी मागत आहोत. दुसऱ्याच्या हक्काचं पाणी आम्ही कधीच मागणार नाही, पण आमच्या हक्काचं पाणी तरी आम्हाला मिळावं हीच आमची मागणी आहे. कारण पाणी आलं तर आमचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, पण पाण्याबरोबर आमचा रोजगाराचा प्रश्न सुद्धा कोणी सोडवित नाही. आदिवासी भागातून निवडून येणाऱ्या एकाही आमदारानं आजपर्यंत आदिवासी भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रामाणिकपणे काम केलं नाही. हिरडा, रोजगार, पाणी या आदिवासींसाठी गरजेच्या गोष्टी असताना पाणी आणि रोजगार गेलाच, पण आमच्या जुन्नर तालुक्यात होणारा हिरडा कारखान्याचं काय झालं ते आजपर्यंत आम्हाला माहित नाही. एकाही आमदाराने MIDC सोडा, पण वन उपजावर आधारित कारखाना तरी आपण आदिवासी क्षेत्रात उभा करू शकलो असतो, परंतु तो सुद्धा आज तागायत उभा केलेला नाही. आणि यामुळे माझ्या गावांमधला जो तरुण आहे तो सगळा MIDC मध्ये जाऊन स्थायिक झालाय आणि माझी गावाच्या गावं ओस पडलेली आहेत. आणि या ओस पडण्यामुळे जो तरुण शहरात स्थायिक झाला त्याच्यामुळे आज शहरांमधील मराठी शाळांची पटसंख्या जास्त आणि ग्रामीण भागातली पटसंख्या कमी आहे. त्याचाच आधार घेत या सरकारनं कमी पटाच्या शाळा बंद करून समूह शाळा निर्माण करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. याचा अर्थ आता आदिवासी समाजाला शाळाही शिकू द्यायची नाही असा आहे काय? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग मला हा प्रश्न पडतो, आदिवासींसाठी असलेली शिक्षणाची दारं बंद करून जो आदिवासी आज गुरगुरण्याचा प्रयत्न करतोय त्याचं गुरगुरणं तर तुम्हाला बंद करायचं नाही ना? त्यामुळे समूह शाळा धोरणाला आम्ही सर्व आदिवासी बांधव आणि संघटना विरोध करत आहोत. आणि त्याचसाठी या निर्णयाला विरोध करण्यासाठी 8 ऑक्टोबरला बिरसा ब्रिगेडच्या वतीनं पंचायत समिती आंबेगाववर जाहीर मोर्चा निघेल आणि त्यानंतर बिरसा ब्रिगेड काम करत असणाऱ्या प्रत्येक तालुक्यांमध्ये हे मोर्चे निघतील.
खरं तर आपण सर्वजण सुज्ञान आहोत. मागील अनेक दिवसांपासून काही जाती धर्मांमध्ये भांडणं लावायची कामं चालू आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणजे निवडणुकांची चाहूल आहे असं समजायला हरकत नाही. कारण अन्न, वस्त्र, निवारा, गॅस, पेट्रोल दरवाढ या सर्वांवरून जर सामान्य माणसाचं लक्ष विचलित करायचं असेल तर तुम्हाला बलात्कार आणि आरक्षण यासारख्या गोष्टींचा आधार घेऊनच निवडणुका लढवाव्या लागतील आणि तेच आता चालू आहे. भारतातील कोणताही साक्षर नागरिक ठामपणे सांगू शकेल की धनगर आणि ओरोन धनगड या एक नाहीत. आमच्या आरक्षणात वाटेकरी होण्याचा धनगरच काय, पण कोणत्याच समाजाला अधिकार नाही. अरे कालपर्यंत तुम्ही आम्हाला नावं ठेवत होतात, मग आज तुम्हाला आमचं आरक्षण कसं काय चालतंय? कालपर्यंत तुम्ही आम्हाला नावं ठेवत होतात, मग आज तुम्हाला आमचं आरक्षण कसं काय चालतंय हा प्रश्न मला पडतो. पण असं असतानाही मुख्यमंत्र्यांनी कोर्टाचा निर्णय येण्याआधीच धनगर समाजाला आमच्या योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. कारण त्यांना माहित आहे कोर्टामध्ये ही गोष्ट टिकूच शकत नाही. अरे पण जशी आम्ही मराठा आरक्षणाची राजकारण केली तीच राजकारण करायची पद्धत आता चालू आहे, समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना जर खरंच असं वाटत असेल, साफ मनानं वाटत असेल का धनगर समाजाला आरक्षण मिळावं, तर त्यांनी कमीत कमी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तरी शांत बसावं. कारण संविधानानं आमच्या ताटात वाढलेल्या अन्नाचं गाव जेवण घालायला आम्हाला जमणार नाही. अरे धनगर समाजाला त्यांच्या वाट्याचं आरक्षण जरूर मिळावं. संविधानानं त्यांना जो अधिकार दिलाय त्याच्या आड आम्ही कधीच येणार नाही. पण त्यांची ताटं भरण्यासाठी तुम्ही जर आमचा बळी देत असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही. सरकारला आमची विनंती आहे, धनगर आणि ओरोन धनगड जर एकच असतील तर उद्याच्या उद्या टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल जाहीर करा, होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. पण तुमच्यात एवढी धमक आहे असं मला वाटत नाही. आणि याचसाठी बिरसा ब्रिगेड या सुद्धा निर्णयाला प्राणपणाने विरोध करेल. पण या सर्व आमदार आणि खासदारांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. आदिवासींच्या घुसखोरीवर विरोधात अगदी 8 दिवसापूर्वी आदरणीय झिरवाळ साहेब, आदरणीय आमशादादा पाडवी साहेब, आदरणीय सुनील भुसारा साहेब आणि अगदी काल परवा जुन्नरचे आमदार आदरणीय बेनके साहेब यांनी दिलेलं स्टेटमेंट वाचली. पण बाकी आदिवासी खासदार आणि आमदार कुठे आहेत? ते का आपली भूमिका जाहीर करीत नाहीत? का त्यांनी मीडियावर आपल्या भूमिका जाहीर केला नाहीत? अरे त्यांनीच नव्हे, आदिवासींच्या मतदानावरती निवडून जे जे आमदार येतात त्या प्रत्येकाने आदिवासींच्या बाजूने भूमिका जाहीर केली पाहिजे. आणि जर हे आमदार खासदार आदिवासींच्या बाजूने भूमिका जाहीर करणार नसतील तर पुढील निवडणुकांवेळी माझा बिरसा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही ज्या गावात जाल त्या गावात तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय साहेब, दरवर्षी आमचा उपाय योजनेचा निधी इतर खात्यांकडे वळवला जातो, पण यावर कोणताच आदिवासी आमदार बोलत नाही. या वर्षी आदिवासी विकास विभागानं 22,000 कोटीचा निधी दुसरीकडे वळवला. साहेब, या बाबतीत समाजाला सर्वांकडून, इथं उपस्थित असणारे सर्व आमदार, आपल्या सर्वांकडून समाजाला अपेक्षा आहे आणि या सगळ्यावर आपल्याकडून काहीतरी उपाययोजना निघेल अशी विनंती मी समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना करतोय. म्हणजेच एवढा वेळ मी जे बोलतोय त्याचं एकूणच चित्र जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल का अरे स्वातंत्र्यापूर्वी आमची स्थिती चांगली होती. आज स्वातंत्र्य मिळून आम्हाला 75 वर्ष झाली. या प्रत्येक वर्षात आमचा 1% विकास झाला असता तर 75% विकासाने आम्ही कुठं असतो. पण आजही आम्हाला धरणाच्या पाण्यासाठी लढावं लागतं. आम्हाला 5वी 6वी अनुसूची टिकवण्यासाठी लढावं लागतं. आम्हाला आरक्षणासाठी लढावं लागतं. आम्हाला इको सेन्सिटिव्ह झोन विरोधात लढावं लागतं. आम्हाला मानवविरहित क्षेत्रासाठी लढावं लागतं. आम्हाला कुपोषणाविरोधात लढावं लागतं. पिण्याच्या पाण्यासाठी लढावं लागतं. आरोग्यासाठी लढावं लागतं. शिक्षणासाठी लढावं लागतं. मग 75 वर्षात आम्हाला मिळालंय काय? आणि त्यात भर म्हणून मध्य प्रदेशात आमच्यावर अन्याय होतो. पश्चिम बंगालमध्ये आमच्यावर अन्याय होतो. मणिपुरात माझ्या आया बहिणींची धिंड काढली जाते.
संविधानाची मोडतोड करण्यासाठी समान नागरी कायदा आणला जातो आणि एक कमी म्हणून आदिवासींच्या मुळावरती उठणारा वन कायदा 2023 आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे। त्यासाठी आस्पा कायदा लागू करून दिवसा ढवळ्या आदिवासींना गोळ्या घालण्याचं परमिट दिलं जात आहे। तुमच्या या सर्व गोष्टींनी प्लॅनिंगनी सुरू आहेत, त्यामुळे हे घडत नाही, हे घडवलं जात आहे एवढे आम्ही आता सुज्ञान आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे हिंदू राष्ट्र करण्यासाठी जर तुमचा अट्टहास सुरू असेल तर परत इथे मनुस्मृती लावण्याचा तुमचा डाव आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही। कारण तुम्ही आमचा इतिहास विसराल, पण आम्ही तुम्हाला आमचा इतिहास विसरू देणार नाही। हा देश आदिवासींचा होता आणि आदिवासींचाच राहील। मागील वर्षापर्यंत आमच्यामुळे ज्यांची दुकानं बंद झाली, मागील वर्षीपर्यंत अनेक जण आम्हाला समाजामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी बरंच काय काय बोलत होते। यामध्ये अनेक पक्षांच्या पुढाऱ्यांची संख्या अधिक आहे। मागच्या वर्षीपर्यंत हे आम्हाला नक्षलवादी म्हणायचे, पण आदरणीय पवार साहेब मागील वर्षी येथूनच आपण बोललात आणि त्यानंतर हे सगळं थांबलं, म्हणजे हे आता आम्हाला नक्षलवादी म्हणत नाहीत। पण आता हे पुढारी आम्हाला दोन समाजात आम्ही वाद निर्माण करतो, जातीभेद निर्माण करतो, समाजाला भडकावतो असं म्हणतात। आता मी इथं 15 मिनिटं जे काही बोललो त्यातून आम्हाला कोणत्याच समाजाला दुखवायचं नाही। आम्ही आमचे हक्क अधिकार मागत आहोत आणि ते आम्हाला संविधानाने दिलेले आहेत आणि ते मागणं म्हणजे गुन्हा नाही। आणि तो जर गुन्हा असेल तर बिरसा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता तो गुन्हा करायला तयार आहे। मागील 2 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। या कार्यक्रमाला मागील 2 वर्षापासून समाजाचं नाव घेऊन काही लोक विरोध करत आहेत, पण यावर मी भाष्य करणार नाही। कारण मागील वर्षी जेवढा समाज होता त्याहून आता दुप्पट आहे, तेच त्याचं उत्तर आहे। पण बिरसा ब्रिगेड बाबत गैरसमज पसरवण्यासाठी काही लोक म्हणतात की आम्ही म्हणजे बिरसा ब्रिगेड ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फार जवळ आहे। पण मी समाजाला स्पष्ट सांगतो बिरसा ब्रिगेड ही कोणाच्याच जवळ नसून जे आदिवासी विचारधारा स्वीकारून आदिवासींच्या हितासाठी लढतील त्यांच्या सोबत संघटना राहील। मग कुठलाही आमदार असो, खासदार असो, संघटना असो, पक्ष असो, जे आमच्या ताटातला घास दुसऱ्याला देतील, आमच्या विकासाच्या आड येतील, त्याला आडवा केल्याशिवाय आदिवासी समाज थांबणार नाही। एवढं बोलून या ठिकाणी थांबतो। जय आदिवासी।